हॅलो शनू बेबी. हाय मम्मा, इथे सगळं खूप मेसी होत चाललंय, का तू काहीतरी कर ना. आता काय झालं? अरे तू टेन्शन मधले रे. नक्की ना? 100%. हा तू ओके, टेन्शन घेऊ नकोस, शांत बस आणि मला काय ते नीट सांग बघू. नीटच सांगतोय तुला. अरे काळजी करण्यासारखं काही नाहीये, एकदम विश्वासू माणूस आहे, त्याला नोकरीतून तू काही चूक करत नाहीयेस. देख ये सब तेरे भरोसे हो रहा है. हा मेरे भरोसे. तुझ्या मागे इतकं जोरात कोण बोलतंय? हे खेड्या. हा तू बोल बोल. यार ही राधिका मला खूप काम सांगते ग. शनू बेबी तुला आधीच सांगितलं ना, जमेल तितकं करायचं, बाकी सोडून द्यायचं. ओके मम्मा, अगं ऍक्च्युली तुला एक गुड न्यूज द्यायची होती. मी खूप हॅपी आहे, सो इट्स अ हॅपी न्यूज. हॅपी न्यूज. हा शनू बेबी तुला सांगितलेलं ना त्याहीपासून लांब राहायचं. हा त्याचा अजून डिवोर्स पण झालेला नाहीये. ही मम्मा तसली वाली न्यूज नाही ग. गॅनीला जॉब मिळाला नवीन आणि मोठ्या पोस्टवर. नोकरी लागली? येस. कधी? आजच. कालच भेटला मला. म्हणाला नोकरी पाहिजे नोकरी पाहिजे. मी म्हटलं हा, म्हणून तुझ्याकडे पाठवलं. चला तुझं टेन्शन गेलं ना. और धंदा पाणी कैसा? खेड्या काय चाललं तुझं मगापासनं? दिसत नाही का फोनवर बोलतोय म्हणून? मी पण फोनवरच बोलतेय ना, तुला दिसत नाहीये का? हळू बोल जरा. तुम्ही हळू बोलू शकत नाही का? हा शनू बेबी बोल बोल. हा अच्छा बोल, बिंदास बोल, मी ऐकतेय. मग मी पण आवाज वाढवू शकतो. काय? अरे नाही यार, तुला नाही रे, हे ते घरी आहे आपलं. अच्छा तू मला येऊन भेट मला. अरे मी भेटणारच आहे रे. आणि तो कोण आहे? तो गुरुनाथ आहे. गुरुनाथ. गुरु गुरु गुरु. हा तो कोण आला नाही अजून? अरे येईल ना यार, आज नोकरीचा पहिलाच दिवस आहे ना, येईल ना. पहिला दिवस आहे ना त्याचा. एक बरं झालं त्याला नोकरी मिळाली. आणि थँक्यू त्याला नोकरी दिल्याबद्दल. एक काम कर, त्याला सांग ऍडव्हान्स मागून घ्यायला. अरे बाई हा, त्याला ना ऍडव्हान्स हवा होता, जरा कडकी आहे. ऍडव्हान्स द्या. ऍडव्हान्स? बर ठीक आहे. आणि तो ऍडव्हान्स तुझ्याकडेच ठेवायचा, राधिकाला त्यातला एकही पैसा द्यायचा नाही, कळलं? येस. आता बघच तू. ओके बाय, आय लव्ह यू. बाय. ओके चल बाय बाय बाय. चला पैसा येणार. चांगला प्रश्न. कसं असतं की मोबाईल मध्ये एक ऍप्स डाउनलोड करायचा की त्याच्यावरती मग कॉल येतात. बघ एक मिनिट. हा हाय. एक मिनिट. हा होते. हा आणि पैशांचं कसं असतं? पैशांचा आपला व्यवहार एकदम चोख असतो. दिवसभर गाडी चालवायची, संध्याकाळी येऊन हिशोब द्यायचा आणि आपले पैसे घेऊन जायचं. पण नक्की मिळतील ना? म्हणजे रात्री आल्यानंतर पैसे मिळतील ना? हा नक्की नक्की पैसे देणार. सर ते कॉल आला. घेऊ का? घे पिकअप कर. हा. हॅलो सर. येस सर युअर राईट. सर वेर आर यू एक्झॅक्टली राईट नाव? ओके सर, आय विल बी देअर इन नेक्स्ट 5 minutes. थँक्यू, आय विल सी यू सून. अरे वा, तू तर इंग्लिश बोलतो आणि तू अशी टॅक्सी चालवणार सूट बूट घालून.
काही प्रॉब्लेम आहे का? मला काही प्रॉब्लेम नाहीये. तू इंग्लिश बोललास, सूट बूट घालून टॅक्सी चालवलीस तर माझ्याच ऑनलाईन टॅक्सीचा बिझनेस वाढेल ना. आणि टॅक्सीची चावी ही चावी. ओके. आनंद ये आनंद स्वतः सोन्यासारखा चमकार. अरे ते सगळं सोड. तुला हे माहितीये की नाही, गुरुला नवीन नोकरी मिळाली आहे. गुरुला? हो. कुठे? ते कुठे? नाही मला माहिती नाहीये पण मिळाली आहे खरी. काय बोललीच नाहीस तू? अरे मला काही माहितीच नव्हतं तर कसं सांगणार. हा अरे हे बघ, जेवढं माहिती होतं तेवढं सांगितलं ना की नवीन नोकरी मिळाली. आता काय माहिती. ठीक आहे. आता गुरुला कुठे नोकरी मिळाली याबद्दल डिस्कस करायला आलोय का तेच आपण? ना, चला. अरे तुमच्या एंगेजमेंटची खरेदी करायची आहे ना यार. अरे हो हो हो. चल इथं लाजायला लागली आत्ताच. काय सर? जेनी तुझ्या आवडीचं सगळं घ्यायचंय हा. हे नको ना. मी हिच्यासाठी रिंग माझ्या आवडीची घेतो ना. तुमच्या माझी रिंग माझ्या आवडीची घेते ना मी. नाही तुझ्यासाठी माझ्या आवडीची रिंग घेऊया. मग तूच ते घाल. म्हणजे असं बघितलं आनंद. ठीक आहे जेनी, तो त्याच्या आवडीची म्हणतोय, त्याच्या साईजची नाही. हा हे काय तू यार उगाच मी चल रे तू लागणार वाजत. चल आपण घेऊया. हो ना, ते घेऊया. आपलं हे फुल आहे. फुल. अरे काय एक्साइट झाला. या सगळे या हो. वहिनी. सॉरी सर, वो टॅक्सी मागायची ऑनलाईन. मिस्टर विशाल? तुम्हाला माझं नाव कसं माहिती? सर, यू हॅव ओनली बुक द कॅब ना. आय जस्ट गॉट इट ऑन द ॲप. ही ऑनलाईन कॅबच आहे ना? येस सर, प्लीज बी सीटेड. अरे वा, सूटबूट घालून ड्रायव्हर ठेवायला वाटतं. टॅक्सीवाले सुधारले वाटतं. सर प्लीज बी सीटेड. लेट्स स्टार्ट द राईड. यार हे किती बोरिंग काम आहे यार. मला येत पण नाहीये काही. काय करायला लागतं यार. शेट इशी असती ना तर मी इशीकडे जाऊन बसले असते सासूला टांग देऊ. माझी इथे हाऊसवाईफ काढून ठेवली. त्या हाऊसवाईफचं वर्किंग लाईफ. का ग? इतक्यात कसं होईल? आई बाई मग कसं होईल म्हणजे? आई तू यायच्या सोबत खेळत आहेस का? कन पटपट काम. लिसन ऑरेंज सासू, मला जेन्युइनली कळत नाही हे काय करायचंय. ओके, काय म्हणतात त्याला ते निवडण अँड ऑल. व्हेरी बोर. निवडण नाही बाई, निवडण. बोल पाहू. निवडण निवडणं म्हणजे का असते माहिती आहे का? हे जे काही खडे असतात का नाही याच्यामध्ये, ते खडे असे बाजूला काढून ठेवून द्यायचे असतात. कळलं का? म्हणजे पदार्थामध्ये नको असलेल्या वस्तू असतात का नाही, त्या अशा उचलायच्या आणि बाजूला टाकायच्या. कळलं? हे पा दिसलं? हे बघ. हे काळं काळं आहे का नाही, हा खडा आहे. हा उचलून बाजूला टाकून द्यायचा. ते बघ त्यामध्ये पण आहे. पा हे बघ आहे ना, हे असं बाजूला टाकून द्यायचा. पण वाय मग का? बाई सन्या, तुला काहीच कसं कळत नाही ग? एक उत्तर दे ग मला. तू खरोखर सुलक्षणाबाईंची मुलगी आहेस का ग? येस. व्हॉट डू यू मीन? नाही बाई, सुलक्षणाबाई तर केवढ्या डोकेबाज आहेत. तू मडकरी काम कसं ग? काय कसं? काय नाही, तू कर बरं. हे साफ कर ना लवकर. चल पटपट आटप. चल लवकर काढ बरं. हा, हे असं माणसाच्या आयुष्यामध्ये देखील असे हे नको असलेले खडे असतात ना, ते भिरकावून देता आले असते तर किती बरं झालं असतं नाही? मी तू आता इंग्लिशचे पापड नंतर लाट बाई. तू कर ना लवकर का बाई. तू चल पटपट आटप. ऑरेंज सासू यार, मला खूप बोर होते. मला नाही येते काम करता. खाता येते, नाचता येते. एक्सक्यूज मी,
खाण्याचा आणि नाचण्याचा ह्या सगळ्याशी काही संबंध नाही. ओके नाही ना, मग करणं पटापटा. ऑरेंज सासू, आलं ब्रिलियंट आयडिया आहे. मी डान्स करता करता हे काम करून दाखवू? आई बाई, हाव का? कसं कसं? ओके, आय शो यू. वेट वेट. यालाही वेळ लावते का तू? 1 मिनिट. हा, ओके. हा. आई 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 बाई. मस्त दिसत आहे रंगीनार. आई आई, या 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 माझी निका, बसा. पा बरं नटरंगी नार कशी आहे पा. तू सांगायचं नाही बरं. ओके ओके. हा नाच. पा नटरंगी नार. बघते मी, पण हा काय प्रकार काय? जास्त डोक्याला त्रास देऊ नका बरं. मी डोक्याला ताण देणं सोडून दिलेला आहे. बाबा, आमच्या घरामध्ये जो काही प्रकार चालू आहे ना, तो जगातल्या कुठल्याच घरामध्ये चालू नसत. तुम्ही खाऊन आला होता, काही काम नव्हतं ना. बसा बसा, चहा मांडते. बसा. चहा नको, बसा तुम्ही, आपण बोलूया. राधिकाने सांगितलंय तिला काम करायला. हो का? त्या बाई असं काम करत आहे. नेहा सांगत होती आज अथर्वचा आणि तिचा 6 महिन्याचा रिझल्ट लागणार आहे. राधिका येणार आहे ना लवकर? हो, येणार आहे, त्या लक्षात आहे. ऑफिसलाच गेले ना? पण राधिकाला जरा आठवण करा हा एकदा. हा हा, लक्षात आहे त्या. मी करेन आठवण. काय हा प्रकार? मस्त मस्त. आता कुठला डान्स? येऊ दे, राधिकाला सांगते मी. थांब. नको ना नको ना ऑरेंज सासू, प्लीज प्लीज प्लीज. जाऊन बरं, तू कामात काम करत आहे. जेनी, ही बघ ग, ही कशी वाटते? मला आवडली. मॅम, मला डायमंड ऍक्च्युली आवडत नाही. हे हसतोस का? प्लेन गोल्ड बघूया ना प्लीज. नाही, मला ही रिंग खूप आवडली ना, म्हणून म्हटलं. डायमंड डिझाईन नको. बरं ठीक आहे. प्लेन गोल्ड दिखाव ना. प्लेन के साइड में. त्या साईडला. बरं ठीक आहे. काय इकडे काय बरोबर. काय नाव काय तुमचं? श्रवण. श्रवण. आता मी जे काय सांगतोय त्याचं नीट श्रवण करा. ही अंगठी आहे ना, ही आता त्या मॅडम बघत होत्या ती. हा, ती वेगळी जरा ठेवून द्या. आम्ही सांगतो नंतर काय करायचं. ठेवून. थँक्यू. क्या रे? यहाँ क्या कर रहा है? चोरी करतोय. काही काय विचारतो? तुला मदत करायला आलोय, दुसरं काय? नहीं, वो सब मुझे पता है, हाँ. लेकिन वहां से यहाँ क्यों आया? काय चाललं काय तुझं? अरे काय, तुझं एंगेजमेंटची खरेदी चालली आहे ना, ती करतोय. अजून काय? मला माहिती आहे, वहिनींना जी डायमंड आणि गोल्ड वाली रिंग आवडली होती ती तू साईडला ठेवलीस. जरा गप्पा बसशील का? हा, जरा गप्पा बस, शांत. नाही, मी काय म्हणतो, सांग ना आताच वहिनींना. तू काही वेळ आहेस का रे? कधी कुठेही काही विषय करतो आणि असं भोंग्यासारखा आवाज जरा हळू बोल. मी तुला सांगतो, आता वहिनींना सांग, ही रिंग तुम्हाला आवडली आहे ना, हे घ्या, सांगून टाक. सोपं आहे का? अक्कल आहे का तुला? आनंद, अरे कधी मी सांगतो, अरे दुकान आपण मी सांगतो. अरे हे फालतूपणा करू. आनंद, ही मस्करीची वेळ नाहीये. राधिका वहिनी, आनंद, राधिका वहिनी, ओ राधिका वहिनी. काय? एक प्रश्न पडलाय. कसला प्रश्न? कसला नाही, कोणाला? कोणाला पडलाय? मला प्रश्न पडलाय. मला प्रश्न पडलाय, एक रिंग सिलेक्ट केली, एक रिंग सिलेक्ट केली का आतापर्यंत तुम्ही? नाही, काय एवढा वेळ लागतो बायकांना शॉपिंग करायला? ते मॅरेज लाईफ मध्ये एकदाच होतं ना, म्हणून. ओ, झालं? अजून काही विचारायचं का? एवढंच विचारायचं होतं. एवढाच होता प्रश्न? हा, एवढाच होता प्रश्न. मीच वेळ घालवत आहे. एवढाच प्रश्न होता. फालतूपणा करू नको. अत्यंत फालतू माणूस असतो, कळलं ना? किती घाबरतोस तू. घाबरतोस म्हणजे
तू जेनीला डायरेक्ट जाऊन विचारलेलंस की कसा घाबरत होतास, किती वेळा रिहर्सल केलीस त्याची, आणि मला माझ्या पद्धतीने करू दे, कळलं? मध्ये मध्ये करू नकोस. तुझ्या पद्धतीने केलंस ना, नेक्स्ट इयर पण काहीच नाही होणार. जा ना बाबा, जा ना, कर ना, स्वतःच्या लग्नाचं बघ ना, जा ना. कुठे एवढे श्रवण ते इथे ना ती पॅक करा आणि त्याचं बिल वेगळं बनवा, मी ते करू. यांच्या समोर देऊ नका. थँक्यू. चांगली आहे. अजून बघूया, अजून दाखवा त्यांना. सर सुट्टे नाही आहेत, प्लीज जरा सुट्टे आणून देता का? थांबा, मी सुटे घेऊन येतो. प्लीज. ऑनलाईन टॅक्सी बुकिंग. कसली टॅक्सी? ऑनलाईन टॅक्सी बुकिंगचा फोन आला का? म्हणजे मला असं वाटलं, अगं मी आता कॅब बुक करत होतो ना, म्हणून. अरे पण तू आत्ताच गेलास ना. हा म्हणजे मी ते ऑफिसच्या कामासाठी जरा बाहेर आलोय ना, सो म्हणून मी हे आपलं ऑनलाईन टॅक्सी कॅब वगैरे बुक करत होतो. मला वाटलं त्यांचा फोन. बरं ऐक ना, मी करतो, तुला नंतर करतो. नको अरे, माझ्याशी बोल ना प्लीज प्लीज प्लीज. हा बोल. काय करतेस? मी थोडी तुझ्यासारखी ऑफिस मध्ये बसली एसीत. हा तुझ्या गुडफॉर नथिंगनी मला खूप काम दिलंय. निडवण करायचंय बरंच काय काय. निडवायचे नाही ग, निवडायचे. यार तेच यार, व्हॉट एव्हर दॅट इज. मला ते रिंगवालं धान्य पण दिलंय तिने. रिंगवालं काय? हा ते काय कडधान्य कडधान्य म्हणजे स्प्राउट्स बच्चा ते. स्प्राउट्स. ओके, मग मला ते स्प्राउट्स आणि सगळं बरंच काय काय निवडायचंय, तर तू प्लीज घरी ये ना लवकर. हो मी येतो ना, एक थोड्यात मी येतो. हा घरी येतो बच्चा. पक्का? हो येतो. हा. आणि कसं आहे रे तुझं ऑफिस? सांग ना मला, काय काय तुझ्या ऑफिस मध्ये? हे छान आहे ऑफिस, काय मस्त आहे. ठीक आहे, पण एसी असेल ना खूप? आहे ना, एसी आहे गाडीमध्ये. याच्यामध्ये ऑफिसमध्ये एसी असतोच की. तुला तुझी सेपरेट केबिन असेल ना रे? केबिनच आहे ही, केबिन मध्ये बसलोय. हो. अजून काय काय सांग ना तुझ्या ऑफिस मध्ये. हे आपलं म्हणजे स्टाफ असतो ऑफिसला. तसं आहे आपलं FM फायनान्शियल मॅनेजमेंटची एक वेगळी केबिन आहे, म्हणजे माझ्या समोरच आहे ना, म्हणून मला ती दिसते. अजून काय हे स्पीड मध्ये काम करणारी सगळं स्टाफ एकदम असा एफिशियंट, स्पीड मध्ये काम करणारा असा आहे सगळं. मला तुझं ऑफिस बघायचंय. हो दाखवेन ना. हा नक्की. हा चल, मी ठेवू का आता? थँक्यू सर. थँक्यू. सर, तू का सगळ्यांना सर म्हणतोय? तुला सर म्हणलं पाहिजे सगळ्यांनी. हे रिस्पेक्ट देतो ना आम्ही एकमेकांना. नाही, मी ऑफिसमध्ये मी कंपल्सरी केले की सगळ्यांना सर म्हणायचं. म्हणजे सर जरा मला चहा देता का, असं म्हणतो आम्ही, किंवा सर तुम्ही काम करता का, असं सगळे एकमेकांना सर म्हणतात. असं कंपल्सरी आहे. हो, गुड आयडिया यार. अजून काय काय कंपल्सरी? ते सांगतो ना मी, आपण भेटलो की सांगतो सगळं. हा चल, मी ठेवू का आता? ठेवतो. हा ओके, बाय. ये दोनों पैक करो. जेनी, तुला नक्की आवडले ना? येस मॅम. हो आवडलं ना, नंतर सांगू नको एक्सचेंज करायचं वगैरे. मॅम मला आवडलं नक्की. येस मॅम. चला मग बिल. नाही, थांबा. हे तो हार बघा ना, तो वरचा तो. आनंदरावजी, हार काय बघताय? अरे अजून मंगळसूत्र सिलेक्ट करायचंय, ते आधी करा. आणि तेव्हा मी आणि सौमित्र येणार नाही तुमच्या बरोबर. तुम्हाला दोघांनाच यायला लागेल. अरे बघा ना, लाजतेस कशी. नो. अरे हो, तू लाजलीस, मला कळलं होतं ते. झालं. हो झालं. बिलिंग करूया.
चला झालं ना सगळं मनासारखं? हा सगळं मिळालं ना बरोबर? हा मी काय म्हणते, आपण जेनी आपण निघायचं का ते सगळं घेतलंय ना तू बरोबर? आणि त्याची रिसीट घेतलीस ना तू? हॅलो, फोटो काढूया नाही अरे का कुठे आहेस तू? अंगठीचा? अरे आता ते बाहेर नको करू. नाही नाही नाही. अरे मी लोकेशनवर पोहोचलोय. कुठे आहेस तू? हा त्या तिथे थोडा पुढे. अरे कृष्णा ज्वेलर्सच्या समोर ये. हा सर मी पण पोहोचलो. ये पुढे, थोडा पुढे.